नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे अनिता आणि तुम्हा सर्वांचं ममाज वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजचा विषय आहे गरोदरपणात दवाखाना कसा निवडावा. जर तुम्ही पहिल्यांदा गरोदर असाल तर बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुम्हाला कोणी सांगत नाही किंवा तुम्हाला नंतर माहिती होतात आणि मग तुम्हाला असं वाटतं की या गोष्टी मला आधी माहिती असतात तर किती बरं झालं असतं. त्यामुळे तुमचा दवाखाना हा योग्य असणं, कारण तुमचा दवाखाना हा तुम्ही 9 महिने तुमची पूर्ण प्रेग्नन्सी तुम्ही रेग्युलर व्हिजिटला जात असता, नंतर तुमची डिलिव्हरी होते, तुम्ही तुमच्या बाळाला त्या हॉस्पिटलमध्ये भेटणार असता. त्यामुळे तुमचा योग्य दवाखाना असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानुसार सुद्धा तुमच्या बाळाच्या ग्रोथमध्ये किंवा तुमची बाळाची जी अटॅचमेंट आहे त्याच्यावर फरक पडू शकतो. त्यामुळे योग्य दवाखाना असणं खूप जरुरी आहे. त्यामुळे जर तुम्ही आता गरोदर असाल, प्रेग्नंट असाल किंवा तुम्ही बाळ प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, मुफ्त आहे, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा रेग्युलर अपडेटसाठी. आता या टॉपिकमध्ये कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, कोणते पॉईंट्स महत्त्वाचे आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे अंतर. तुमच्या घरापासून दवाखान्याचं अंतर किती असावं, तर जास्तीत जास्त 1 तासात तुम्ही तिथं पोहोचू शकाल असं दवाखान्याचं अंतर असायला हवं. मग तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनी जा किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाडीने जा, पण किमान 1 तासात तुम्ही तिथं पोहोचावं. कारण काही इमर्जन्सी आली, तुम्हाला अचानक त्रास होऊ लागला, जे या खूप कॉमन गोष्टी असतात प्रेग्नन्सीमध्ये, तर तुम्हाला तिथे वेळेत पोहोचता यावं, वेळेत योग्य ट्रीटमेंट तुम्हाला घेता आली पाहिजे. यासाठी तुमचं अंतर खूप महत्त्वाचं आहे. दुसरा पॉईंट आहे दवाखान्याचा फीडबॅक. आजकाल ऑनलाईन सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. मीही माझ्या प्रेग्नन्सीचा दवाखाना शोधताना मी ऑनलाईन सर्वे करूनच शोधला होता. ऑनलाईन खूप सगळे फीडबॅक, फ्रॉड रिव्ह्यूजसुद्धा असतात, पण आपण थोडा वेळ दिला, मी म्हणेन की 1 दिवस स्पेंड करा तुम्ही दवाखाना सिलेक्ट करायला. जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही प्रेग्नंट आहात आणि आता तुम्हाला डॉक्टरकडे व्हिजिटला म्हणजे फर्स्ट टाईम चेकअपला जायचं आहे, ते तुम्ही 1 दिवस स्पेंड करा पूर्ण आणि तुम्ही एक लिस्ट आउट करा तुमच्या जवळपासचे दवाखाने आणि तुम्ही रिव्ह्यूज गो थ्रू करा. जस्ट जेन्युइन रिव्ह्यूजसुद्धा तुम्हाला मिळतील. अपार्ट फ्रॉम दिस तुम्ही शेजारी पाजारी जे कोणी लोक राहत असतील, फॉर एक्झाम्पल मी पुण्यातून आहे, तर मी पुण्यात राहणाऱ्या लोकांना पण शेजारच्या 1-2 विचारलं होतं आणि मला लगेच फीडबॅक त्यांच्याकडून मिळाला, कारण त्या डॉक्टरकडे त्यांच्या मुलीचं सुनेचं गरोदर पण झालं होतं, म्हणून मला लगेच तो फीडबॅक मिळाला. सो हा फीडबॅक घेणं खूप जरुरी आहे. अजून एक पद्धत आहे फीडबॅकची की तुम्ही ज्यावेळी व्हिजिटला जाता डॉक्टरकडे दवाखान्यात, तेव्हा तिथे काही पेशंट येतात तर त्यांच्याकडून पण तुम्ही फीडबॅक घेऊ शकता. काही पेशंट असू शकतात की जे ऑलरेडी येऊन गेलेले आहेत किंवा काहींची दुसरी प्रेग्नन्सी आहे किंवा काहींचे कोणी रिलेटिव्स तिथे येऊन गेलेले आहेत, तर तुम्हाला फीडबॅकसाठी फार कष्ट नाही घ्यावे लागणार, तर तुम्हाला तो निवांत मिळेल. सो फीडबॅक घेणं खूप जरुरी आहे की डॉक्टर आणि ओव्हरऑल त्यांची प्रोसेस कशी असते. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे तुमचे डॉक्टर, तुमचे गायनेकॉलॉजिस्ट ज्यांच्याकडे तुम्ही कन्सल्टेशन करणार आहात. डॉक्टर कसे आहेत, डॉक्टरचं कम्युनिकेशन कसं आहे, ते कशा पद्धतीनं चेक करतात, तुम्ही कम्फर्टेबल आहात का. मग डॉक्टर मेल असो फिमेल असो कोणी असो, पण डॉक्टर आणि पेशंटचं नातं हे नेहमी कम्फर्टेबल असलं पाहिजे. तुम्हाला काही शंका असतील तर शंका तुम्हाला विचारता आल्या पाहिजेत. तिथे गेल्यावर तुम्हाला डॉक्टरना भेटण्याआधी कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आलं पाहिजे, कारण नॉर्मली तुमचं फिजिकल चेकअप असतं प्रेग्नन्सीमध्ये मोस्ट ऑफ टाईम. त्यामुळे तुमचं एक कम्फर्ट लेवल असणं खूप जरुरी आहे. तुम्हाला जर तिथं वाटत असेल की कम्फर्टेबल नाही आहे, तुम्ही लगेच दवाखाना चेंज करा, कारण जशी जशी तुमची प्रेग्नन्सी पुढे जाईल तसं तुम्हाला दवाखाना चेंज करणं जास्त डिफिकल्ट होऊ शकतं. कारण एकाच दवाखान्यातून एका डॉक्टरकडे तुम्ही जितकं कंटिन्युएशन ठेवाल तितकं तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये चांगलं असतं. त्यामुळे डॉक्टरच्या बाबतीत मी म्हणेल की डॉक्टरनी एक तर डॉक्टरांची जी कम्युनिकेशन आहे ते त्यांचं प्रॉपर लोकल लँग्वेजमध्ये असलं पाहिजे, जेणेकरून, कारण सगळ्यांनाच इंग्लिश समजत असेल तरी बायोलॉजिकल टर्म समजतील असं नाही. त्यामुळे तुम्ही मराठी असाल तर प्रॉपर व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगणारे, व्यवस्थित कम्युनिकेट करणारे, बाळाची ग्रोथ कशी आहे, काही प्रॉब्लेम असेल तर तो काही प्रॉब्लेम आहे हे सगळं व्यवस्थित सांगणारे डॉक्टर असलं पाहिजेत. तुम्हाला जर तिथे कुठे गॅप वाटत असेल तर तुम्ही दवाखाना लगेच चेंज केला पाहिजे. यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे स्टाफ, दवाखान्याचा स्टाफ बिलीव्ह मी खूप महत्त्वाचा असतो की चांगला असणं. जसं तुम्ही सुरुवातीला चेकअपसाठी जाता आणि नंतर डिलिव्हरीसाठी तुम्ही ऑपरेशनचे जो दवाखाना आहे तिथे तुम्ही राहता, स्टे करता. सो दोन्ही ठिकाणचा, एकच हॉस्पिटल असेल तर एका हॉस्पिटलचा त्यांचे वेगळे हॉस्पिटल असतील तर दोन्ही ठिकाणचा स्टाफ एकदा जाऊन व्हिजिट करून या.
स्टाफ म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम रिसेप्शनिस्ट, की ते तुमच्याशी कसे बोलतात. कारण एव्हरी टाईम तुम्ही जेव्हा दवाखान्यात पहिल्यांदा जाता तेव्हा तुमचं पहिलं इंटरॅक्शन असतं की रिसेप्शनला कोण आहे, ते तुम्हाला किती वेळ वेट करतात, अपॉइंटमेंट प्रॉपरली दिल्या जातात की नाही, ह्या सगळा हॉस्पिटल मॅनेजमेंटचा पॉईंट झाला. पण या गोष्टी सगळ्या मॅटर करतात. जर तुम्हाला 10ची अपॉइंटमेंट दिली असेल आणि तुम्हाला 1-2 वाजेपर्यंत जर बसवलं जात असेल तर हे तुमच्या प्रेग्नन्सीसाठी बिलकुल चांगलं नाही आहे. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट असणारं हॉस्पिटल असलं पाहिजे. स्टाफ जो आहे हा सॉफ्ट स्पोकन सगळे असले पाहिजे जेही स्टाफ आहे. नॉर्मली मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये जास्त तर लेडीज स्टाफ असतो, पण काही लेडीज असतात ज्या मी असेही दवाखाने बघितले आहेत. मी स्वतः नव्हते, मी ज्या हॉस्पिटलमध्ये जाते ते खूप चांगलं हॉस्पिटल आहे आणि खूप चांगला अनुभव आहे माझा तिथला. पण माझ्या काही फ्रेंड्सनी मी जेव्हा दवाखाना फायनल केला होता तेव्हा मी बऱ्याच फ्रेंड्सशी सुद्धा बोलले होते, तर त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले. माझ्या सिस्टरचा अनुभव पण खूप वाईट होता. सो काही सिस्टर आरडाओरडा करत असतात, उगाचच पेशंटवरती ओरडत असतात, त्यामुळे आपलं माइंड कुठेतरी डिस्टर्ब होतं आणि त्याचा परिणाम आपल्या बाळावर होतो. त्यामुळे हॉस्पिटलचा स्टाफ चांगला असणं, सॉफ्ट स्पोकन असणं, तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर ते हेल्पफुल असले पाहिजेत, तुमच्याशी प्रॉपरली बोलणारे असले पाहिजे. त्यामुळे स्टाफ हा खूप महत्त्वाचा असतो. कारण डॉक्टरांपेक्षा जास्त तुमचं इंटरॅक्शन 9 महिने हे त्या लोकांबरोबर सुद्धा असणार असतं. आणि जेव्हा तुम्ही डिलिव्हरीसाठी जाता आणि डिलिव्हरी झाल्यानंतर तुमची सी-सेक्शन असो नॉर्मल असो, तुम्हाला किमान 3 ते 4 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं आणि त्याच लोकांमध्ये तुम्ही जास्त राहता. कारण डॉक्टर हे येतात आणि फक्त व्हिजिट चेक करून जातात, बाकी वेळ ती लोकं असतात. त्यामुळे ती लोकं कशी तुमच्याशी इंटरॅक्ट करतायत, कशी वागतायत, किती व्यवस्थित ते बिहेव करतायत, याच्यावरती तुमचा जो मोमेंट्स आहेत, इनिशियल मोमेंट्स आहेत, ते खूप मॅटर करतात की तुमच्या बाळाची सुरुवातीची जर्नी आणि सुरुवातीचे दिवस किती छान असतात. कारण बाळ घरी येण्याआधी ते दवाखान्यात 3 ते 4 दिवस तुमच्याबरोबर असतं आणि तिथूनच तुमची बॉन्डिंगची सुरुवात झालेली असते. त्यामुळं तुम्ही जितके फ्रेश आणि प्रसन्न असाल तितकं बाळाचा रिस्पॉन्स पण छान असेल. त्यामुळे स्टाफ खूप महत्त्वाचा आहे. यानंतरचा पुढचा पॉईंट आहे अवेलेबिलिटी ऑफ डॉक्टर्स. अवेलेबिलिटी ऑफ डॉक्टर्स म्हणजे बऱ्याचदा काही हॉस्पिटल असतात जिथे सिंगल डॉक्टर सिंगल हँडेडली त्यांचं हॉस्पिटल हँडल करत असतात आणि मग अशा वेळेस आणि डॉक्टर नॉट नेसेसरी की 24 तास अवेलेबल असतील. आणि बऱ्याच मी केसेस अशा ऐकलेल्या आहेत की तुमची इमर्जन्सी येते, तुमची डिलिव्हरीची वेळ आलेली असते आणि डॉक्टर अवेलेबल नसतात, त्यामुळे तुमची नॉर्मल डिलिव्हरी होता होता राहून जाते आणि मग सी-सेक्शन करावं लागतं ऐनवेळी. त्यामुळे डॉक्टर्स अवेलेबल असणं वेळेत खूप जरुरी आहे. त्यामुळे मेन डॉक्टर जरी नसतील तरी दुसरे बॅकअप डॉक्टर किंवा दुसरे जे डॉक्टर आहेत जे ऑपरेट करतात डिलिव्हरीज, ते अवेलेबल असणं खूप जरुरी आहे. कारण हा प्रॉब्लेम मी बऱ्याच लोकांनी फेस केलेला आहे, माझ्या ओळखीच्या लोकांनी. आणि स्वतः माझ्या केसमध्ये सुद्धा असं झालं होतं की लकीली म्हणजे मी ज्या हॉस्पिटलमध्ये जाते तिथे बॅकअप डॉक्टर्स अवेलेबल असतात, कोणी ना कोणी अवेलेबल असतं. पण माझ्या केसमध्ये असं झालं होतं की मला माझी नॉर्मल डिलिव्हरी आहे आणि जेव्हा मला डॉक्टर चेक करून गेले पेन्स चालू असताना, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की अजून 4 तास लागतील आणि डॉक्टर निघून गेले आणि पुढच्या 1 तासात माझी डिलिव्हरी झाली होती. इतके पेन्स वाढले होते. सो काहीही होऊ शकतं. त्यामुळे डॉक्टर्स अवेलेबल असणं कोणी ना कोणी खूप जरुरी आहे. आणि सर्वात शेवटचा पॉईंट म्हणजे फॅसिलिटीज. हॉस्पिटलच्या काय फॅसिलिटीज दिल्या जात आहेत. फॅसिलिटीजचा अर्थ आहे की रूम्स कशा प्रकारच्या आहेत. तुम्ही एक विजिट करू शकता नॉर्मली या गोष्टी तुम्ही नंतर चेक करू शकता. तुमचे एकदा जर विजिट्स चालू झाल्या 2-3 महिन्यांनी सुद्धा तुम्ही चेक करू शकता. कारण यातल्या काही गोष्टी कमी जास्त असतील तर आपण मॅनेज करू शकतो. पण तरीही जितकं तुम्ही चेक कराल तितकं जास्त चांगलं आहे की फॅसिलिटीज कशा आहेत, रूम्स कशा आहेत, की कोणत्या प्रकारच्या रूम्स अवेलेबल आहेत, त्यांच्या विजिटच्या काही नियम आहेत का. बऱ्याच हॉस्पिटलमध्ये नियम असतात की एकच माणूस राहू शकतो आणि एकच माणूस एका वेळेला व्हिजिट करू शकतो. सो त्याप्रकारे तुमचं सगळं मॅनेज होणार आहे का डिलिव्हरीच्या वेळेस. त्यानंतर जेवण अवेलेबल आहे का, पेशंटसाठी जेवण असेल तर ते कोणत्या पद्धतीचं आहे. मी ज्या हॉस्पिटलमध्ये होते तिथे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतणीला जशा प्रकारचं जेवण दिलं जातं तशा प्रकारची जेवण थाळी तिथे अवेलेबल होती. त्यामुळं जेवणाचा आम्हाला काहीच त्रास नव्हता झाला किंवा घरून वगैरे घेऊन जावं नव्हतं लागलं. यानंतर बाळाचं फर्स्ट किट म्हणजे बऱ्याचदा असं म्हणतात की नवीन बाळाला पहिल्यांदा नवीन कपडे नसतात घालायचे, विकतचे एकदम आणलेले कपडे. कारण बाळाची स्किन ही खूप नाजूक असते आणि स्किनला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये फर्स्ट टाईम यूज करण्यासाठी किट पण दिला जातो. तुम्ही जितके दिवस आहात तितके दिवस तुम्ही तो किट वापरून मग तोपर्यंत बाकी खरेदी करून मग तुम्ही घरी गेल्यानंतर दुसरी कपडे वापरू शकता.
सो आणि बाळाचे जे कपडे आहेत इनिशियली तर ते धुण्याची तिथे सोय आहे का. नॉर्मली मोठ्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये ह्या सोयी असतात, पण तुम्ही हे सगळं चेक करणं जरुरी आहे की काय फॅसिलिटीज आहेत. तर या सगळ्या गोष्टी जर फॉलो करून तुम्ही तुमचा योग्य दवाखाना सिलेक्ट केलात तर तुमचे हे 9 महिने खूप छान पद्धतीने जातील आणि तुमची डिलिव्हरी आणि तुमच्या बाळाचे जे पहिले क्षण आहेत ते सुद्धा खूप छान पद्धतीने जातील. माझा दवाखानाही खूप छान होता, डॉक्टर खूप चांगले होते आणि माझे ते 4 दिवस जे मी दवाखान्यात राहिले होते तो टाईमही खूप छान होता. आम्हाला अजिबात डिस्कम्फर्ट नाही झाला. खूप छान पद्धतीने त्यांनी ट्रीट केलं होतं. सो तुम्हीही योग्य दवाखाना निवडा, योग्य डॉक्टर निवडा. खूप जरुरी आहे ते. प्रत्यक्षदर्शनी महत्त्वाचं नाही वाटत इतकं, पण खूप जरुरी आहेत या गोष्टी. आणि तुम्ही जर आता प्रेग्नंट असाल तर ऑल द बेस्ट तुम्हाला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.